आजोबांच्या संस्थेत नातीलाच बेदखल. स्वतःच्या घरातच जागा मिळेना जणू असाच काहीसा प्रकार कैलासवासी श्रीपतराव सोळंके संस्थापक असलेल्या शिक्षण संस्थेतून त्यांच्या नातीवर खोटे आरोप करत बेदखल करण्याचा मुख्याध्यापिकेचा काही लोकांना हाताशी धरून प्रयत्न. आर्थिक घोटाळा झाकण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला. राधिका श्रीराम सोळंके यांचा आरोप. शिवाजी शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर लाखो रुपये घेऊन कार्यकारी मंडळाने केली बेकायदेशीर पदभरती. कार्यकारी मंडळातील उपाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापिकेच्या संगनमताने शिवाजी शिक्षण संस्थेत बेकायदेशीर पदभरती. मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांचा अजब प्रकार. आजोबांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थेत नोकरीसाठी नातीला करावा लागतोय संघर्ष. निलंगा येथील शिवाजी विद्यालयातील वाद चव्हाट्यावर. नमस्कार, मी राधिका सोळंके. काल ठीक 8:30 वाजता श्री शिवाजी विद्यालय इथं माझ्या कागदपत्राची पूर्तता करण्यासंदर्भात आले. श्री शिवाजी प्रसारक संस्था निलंगा, आमचे आजोबा श्रीपतराव ज्ञानराव सोळंके भाई शेका पक्षाचे ज्येष्ठ कामगार नेते यांची मी नात असून त्या संस्थेची स्थापना 1952 साली एफटेमद्वारा संचालित झाली. उपसंचालकाच्या सुनावण्या आमच्या लातूरमध्ये चालू आहेत. पदभरती संदर्भात विचारणा केली असता मुख्याध्यापिका जाधव दीपश्री जाधव यांनी मी ओळखत नाही, बाहेर मी शिवीगाळ धक्काबुक्की करून हे बोगस प्रकरण पांघरून घालण्यासाठी, पोषण आहाराचा प्रकार टाळण्यासाठी हा प्रकार काल केलेला आहे. तरी मी आणि सौजीजाऊ स्थान असलेल्या माझ्या सुवर्णाताई सोळंके आम्ही दोघीही होतो. या सर्व घटनेच्या साक्षीदार माझ्या आई आहे. नोव्हेंबर 2023 पासून संस्थेमध्ये कार्यकारी मंडळाचे 7 सदस्य आहेत. त्या सदस्यात नंबर 1 वर आहेत रामराव थेटे अध्यक्ष, नंबर 2 वर आहेत दत्ता सोमवंशी उपाध्यक्ष, नंबर 3 वर आहेत बंडाप्पा काळगे सचिव, नंबर 4 वर आहेत शिवदर्शन पाटील अधीक्षक, नंबर 5 वर आहेत भगवंतराव पाटील सदस्य, नंबर 6 वर आहेत किसनराव शिंदे गुंजरगाव, नंबर 7 वर आहेत वसंतराव मनाळे. सदरील सदस्याची कार्यकारी मंडळात धर्मादाय आयुक्तांनी निरीक्षकाकडून नियुक्त्या घेऊन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यापासून सर्व सभासद 80 वर्षाच्या वरचे आहेत. तरी सचिव बंडाप्पा काळगे, उपाध्यक्ष दत्ता सोमवंशी, मुख्याध्यापिका दीपश्री जाधव, शिक्षण शिवाजी विद्यालय संस्था मुख्याध्यापक संत तुकाराम येळणूर यांनी मान्यता नसताना 3 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या नेमणुका केलेल्या. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 3 पदे बोगस भरती प्रकरण भरली आहेत. त्या प्रकरणात त्यांनी कार्यकारी मंडळाची मान्यता नाही, शालेय शिक्षण समिती गठन नाही, बिंदुनामावली अद्ययावत नाही, शिक्षण समितीची स्थापना नाही, जाहिरातीला अधीक्षकाची मान्यता नाही, पैसे घेऊन दत्ता सोमवंशी मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांनी घेतलेले आहे. धर्मादाय आयुक्ताकडून कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी ह्या भरत्या केलेल्या आहेत. काही शिक्षकांची मान्यता नसून मुलाखती नसून कोणत्याच प्रकारचं रेकॉर्ड नसून त्यांनी त्या 2 भरत्या केलेल्या आहेत आणि हेतू परस्पर त्या या भरत्या करत आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे, मी त्यांना विचारणा माझ्या प्रस्तावाची करण्याकरिता आले होते, तर त्यांनी मला स्वतःच मारून घेऊन स्वतःच हे करून त्या पोलीस स्टेशनला तक्रार सादर केली. मी माझ्या प्रस्तावाची विचारणा करण्यात आली. एका जागेसाठी 2 प्रस्ताव त्या कशा टाकू शकतात हे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणारच आहे. तर काही शिक्षकांच्या मान्यता असून, जाहिरात असून, त्यांचं सगळं रेकॉर्ड असून, ते रोज शाळा करत असून हेतू परस्पर त्यांना डावलत आहेत. ते 5 वर्ष झालं शिक्षक बाहेर फिरत आहेत. त्यांचं कुठलंच त्यांनी म्हणजे रेकॉर्ड ठेवलेलं नाही. त्यांना भरती करून घेत नाही, कारण आम्ही त्यांना पैसे देत नाही. आम्ही पीडित 3 शिक्षिका आहोत. माझी कनिष्ठ लिपिक पदाची जाहिरात 2017 साली मान्यतेनुसार प्रस्ताव पाठवण्यात आलेला. उच्च न्यायालयाने त्रुटीचे निराकरण करून निर्णय घ्यावा असा आदेश असता माझा प्रस्ताव डावलून त्यांनी बोगस भरतीचे कृत्य करून बिनबुडाचे आरोप काल माझ्यावरती केलेले आहेत. दिवाळीमध्ये फटाक्याचे स्टॉल लागतात आपल्या संस्थेच्या जागेवर. त्यांना कार्यकारी मंडळाचा विचार न घेता आणि मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार इथं चालू आहे. डावलून प्राथमिकचे मोरे दीपश्री जाधव या पैसे हडप करण्याचा प्रयत्न करतात. व तसेच काल मी माझ्या प्रस्तावाची विचारणा केली असता शिवीगाळ, धक्काबुक्की, आरेतुरीची भाषा, मोडतोडीचे आरोप, श्रीमती
पद्मिनीबाई श्रीपतराव सोळंके यांच्या खोट्या सह्या करून त्यांनी 2 प्रस्ताव शिक्षकांची काढलेले आहेत. हा माझा त्यांच्यावरचा आरोप आहे. दत्तासमोशी खोटी फेरबदल अर्ज धर्मादाय आयुक्ताकडून संस्थेला करण्याचा प्रयत्न करत आहे. या अर्जाची नोंद धर्मादायाने रद्द केलेली आहे. सचिन दाप्पा, उपाध्यक्ष दत्तासमोशी, HM दीपश्री जाधव, HM मोरे भडंगे यांच्यावर बोगस भरती संदर्भात योग्य ती कारवाई करावी ही शासनाला तुमच्या वतीनं माझी मागणी आहे.